दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना आता मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटातले सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 1990 ते 2014 पर्यंत सलग 5 वेळा दळवी हे सेनेकडून निवडून आले। दरम्यान निष्ठावंत शिवसैनिक अशी दळवींची ओळख आहे। आम्ही काम करत असताना सातत्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याकरता आम्ही वारंवार काही सूचना करत होतो, काही व्यथा मांडत होतो, परंतु त्याकरता आम्हाला वेळच दिला गेला नाही आणि मग शेवटी हा पर्याय शिल्लक कुठे राहत नाही आणि त्याकरता हा निर्णय घेणं गरजेचं वाटलं। रत्नागिरी सिंधुदुर्गानंतर आता भाजपाने रायगड लोकसभेवरती फोकस केलाय। सूर्यकांत दळवी यांच्या प्रवेशानंतर भाजपा आणखी मोठे मासे गळाला लावणार असं सूत्रांकडून कळतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये लवकरच शक्ती प्रदर्शन होणार आहे। मोठ्या पक्षप्रवेशासाठी भाजपा रायगडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर सध्या रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे। अशा परिस्थितीत रायगडमध्ये भाजपाचा मात्र पक्ष विस्तारावरती भर दिसतोय। ही मोठी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। मोठे मासे भाजपा गळाला लावणार असल्याचं कळतंय।